भारतात तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा कोणत्याही फायनान्स कंपनीकडून कितीही लोन घेतला असेल आणि लोनचा प्रकार काहीही असेल, जसं की होम लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्डचं लोन, टू व्हीलर, फोर व्हीलरचं लोन. लोनमध्ये अमाउंट कितीही असेल, जसं की 1 करोड, 2 करोड, 5 करोड, 10 करोड, 25 करोड, 50 करोड, 100 करोड. आजच्या डेटमध्ये तुम्ही त्याचे ई-एम-आय भरू शकत नाही किंवा ते कर्ज फेडू शकत नाही. ही परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे. तर मित्रांनो, घाबरण्याचं कारण नाही. भारतात ते कोणतीच बँक, कोणतीच फायनान्स कंपनी तुम्ही लोन भरलं नाही म्हणून तुमच्या विरोधात पोलिस स्टेशनला जाऊ शकत नाही. तुमच्या विरोधात एफ-आय-आर करू शकत नाही किंवा तुम्हाला कोणत्याच पोलिस स्टेशनमधून फोन येऊ शकत नाही. कायद्याने अशी कोणतीच गोष्ट करता येत नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही जर लोन भरलं नाही किंवा त्याचे ई-एम-आय भरले नाही, तर संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनी तुम्हाला फक्त वकिलाद्वारे नोटीस देऊ शकते. अशा नोटीसला तुम्ही बिलकुल घाबरण्याची गरज नाही. कारण ते नोटीस जे असतं ते वकिलाचं असतं, कोर्टाचं नाही. असे वकील त्यांच्याकडे खूप कामाला ठेवलेले असतात, डझनभर असतात. त्यामुळे त्याला तुम्ही घाबरायचं नाही. तुम्ही स्वतः जे वकिलाचं नोटीस येते त्याला उत्तर देऊ शकता. असा नियम नाही की ते वकिलाच्या नोटीसला वकिलानेच उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही स्वतः देखील रायटिंगमध्ये लिहून देऊ शकता, त्याचं समाधान करू शकता. फाशी होत नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुमच्या घरी रिकव्हरी एजंट किंवा तुमच्या कॉलवर रिकव्हरी एजंटचे फोन असतात. अशा रिकव्हरी एजंटचे फोन उचलणं बंधनकारक नाही. अशा रिकव्हरी एजंटचे फोन ब्लॅक लिस्टेड तुम्ही टाकू शकता. त्यांचे फोन उचलणं नियमात बसत नाही. तुम्हाला तो फोनच करू शकत नाही. त्याचा फोन घ्यायचा की नाही घ्यायचा हा तुमचा राईट आहे. अशा रिकव्हरी एजंटच्या फोनला ब्लॅकलिस्ट करा. तुमच्या घरी जर रिकव्हरी एजंट येत असेल बँकेचा किंवा फायनान्स कंपनीचा, तर त्याच्याकडे डी सर्टिफिकेट म्हणजे रिकव्हरी करण्याचा परवाना आहे का? त्याची आयडी आहे का? आणि तुमच्या घरी येण्याचा त्याच्याकडे रितसर पत्र आहे का? या 3 गोष्टी जर त्याच्याकडे नसतील, तर तो फर्जी रिकव्हरी एजंट आहे. त्याला तुम्ही चोप देऊ शकता आणि त्याला हाकलून लावू शकता. त्याला त्याची अवकात दाखवू शकता. अशा रिकव्हरी एजंटला घाबरू नका. बिलकुल त्यांना कुठल्याही प्रकारचं कॉपरेट करू नका. या व्यतिरिक्त पेमेंट अँड सेटलमेंट ॲक्टमध्ये बँक किंवा फायनान्स कंपनी तुमच्या विरोधात कोर्टात जाऊ शकते. कोर्टामध्ये तुम्हाला मात्र 2 वर्षाची सजा होऊ शकते, की 2 मिनिटात बेल होते, त्याला देखील घाबरण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेमला पूर्ण देशामध्ये मी आणि माझी कंपनी अशा लोकांना ताकद देतो ज्यांचा कोणीच नाही. लीगल, जेन्युइन, ट्रान्सपरंट पद्धतीने. मित्रांनो, गरजूपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, मला लाईक करा, फॉलो करा. तुमचा विश्वास हीच माझी ताकद आहे. गरजूपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करून मला आवर्जून फॉलो करायला विसरू नका. थँक धन्यवाद.